भारतीय संस्कृतीत श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म ही केवळ परंपरा नाही, तर ती सर्वांच्या जीवनशैलीचा एक श्वास आहे। हजारो वर्षांच्या इतिहासात या भूमीने ऋषी, संत आणि अवतारी पुरुषांना जन्म दिला। तसेच आजच्या काळात अनेक कथावाचक आहेत। त्यांनी अध्यात्माला केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित न ठेवता सामान्य माणसाच्या जीवनाचा भाग बनवले। त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले। त्यातीलच एक प्रतिभाशाली आणि लोकांचे श्रद्धास्थान असलेले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे पंडित प्रदीप मिश्रा। त्यांचे सखोल ज्ञान आणि मधुर वाणीने लाखो लोकांच्या मनात शिवाची शिवमय आराधना जागृत केली। त्यांची कथा जिथे असेल तिथे लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी असते। तसेच कथेचे आयोजन सुद्धा भव्य दिव्य असते आणि त्याच्या कथेत आलेल्या 100 पैकी 60% लोकांमध्ये चर्चा असते की ते कथेसाठी खूप पैसे घेत असेल। आज त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे। त्यांनी कुबेरेश्वर धाम मंदिर बांधले, तसेच विठ्ठल सेवा समिती सुरू केली, जिथे गरिबांना अन्न व वैद्यकीय सेवा मोफत दिली जाते। पण या सगळ्यांमध्ये मागील काही काळात एक मोठा प्रश्न उभा राहिला की हा एवढा पैसा येतो कुठून, त्यांचे उत्पन्न कसे आणि किती। 7 दिवसांच्या एका कथेसाठी 50 ते 70 लाख रुपये खर्च होतात असे बऱ्याचशा माध्यमांनी सांगितल्यानंतर त्यांचे स्पष्टीकरण देताना प्रदीप मिश्रा म्हणतात कि मी कथेसाठी पैसे घेत नहीं। किस चीज की 40 लाख, किस लिए का 70 लाख? क्या महाराष्ट्र सब दूर जाकर पूछना सीहोर वाले महाराज जी को ये कितना रुपया दी। पण या सर्व गोष्टी कुठपर्यंत सत्य आहे? चहा विकणाऱ्यापासून ते शिक्षक आणि शिक्षक ते कथावाचकापर्यंतचा प्रवास, या सर्वच गोष्टींचा आढावा घेणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आम्ही उकलतो अशा घटना ज्या अजूनही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। पंडित प्रदीप मिश्रा यांचा जन्म 16 जून 1980ला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात झाला। त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या फारसं सक्षम नव्हतं। अशा हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी वडिलांचे चहाचे दुकान सुद्धा चालवले। पण म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथं मार्ग असतो। त्यांच्या आई वडिलांना धार्मिक कार्याची आवड होती। ते नेहमी गावातल्या मंदिरात कथा कीर्तनाला हजेरी लावायचे आणि त्यांच्यासोबत छोटे प्रदीपही जायचे। या धार्मिक वातावरणातच त्यांच्या मनात लहानपणापासून अध्यात्माची बीज रुजली। पण त्यावेळी त्यांनी स्वतःला कथावाचक म्हणून पाहिलं नव्हतं। पुढे शिक्षण पूर्ण करून गावातच एका शाळेत शिक्षक म्हणून जॉईन झाले। जवळपास 10 वर्ष शिक्षकाची नोकरी केली, पण त्यांचं मन कधीच ब्लॅकबोर्ड आणि खडूपर्यंत मर्यादित नव्हतं। मनात कुठेतरी एक वेगळीच आग धुमसत होती, लोकांना अध्यात्माकडे नेण्याची, जीवनातील खरं सार समजून सांगण्याची। ते गावातच छोट्या मोठ्या कार्यक्रमात कथा सांगायचे। एकदा एका महिलेने त्यांना सांगितले की दीक्षा घेतल्याशिवाय कथा सांगू नका। हा सल्ला त्यांनी गांभीर्याने घेतला आणि थेट इंदोरला निघाले। तिथे त्यांनी गुरु विठ्ठलेश्वर यांच्याकडून दीक्षा घेतली आणि गुरूंनी त्यांना सोबत एक पोटली दिली आणि म्हणाले की जिथे कथा करशील तिथे तुझा पांडाल कधीच रिकामा राहणार नाही। आणि त्यांनी त्यांच्या गावातूनच छोट्याशा पांडालात श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली। मग त्यांचं लक्ष शिवपुराणकडे गेलं आणि इथूनच खरी क्रांती सुरू झाली। नंतर पुढे 2020 मध्ये लॉकडाऊन आले आणि सर्वच ठप्प झाले। पण प्रदीप मिश्रांनी हार मानली नाही। त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पहिली शिवमहापुराण कथा अपलोड केली आणि काय आश्चर्य, ती कथा एवढी व्हायरल झाली की ते सिहोरवाले बाबा म्हणून प्रसिद्ध झाले आणि इथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली। लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांनी सिहोरमध्ये पहिली महाशिवपुराण कथा आणि रुद्राक्ष महोत्सव आयोजित केला। त्यांना वाटलं की येथील काही शेकडो लोक, पण लोकांची गर्दी एवढी होती की 20 ते 25 किलोमीटर रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला। लाखोच्या संख्येने लोक जमले, पोलिसांची तारांबळ उडाली। स्थानिक प्रशासनाला लवकरच कार्यक्रम संपवायला सांगावं लागलं। एका मीडिया रिपोर्टने त्यांचा आकडा 20 लाख लोक सिहोर आल्याचे स्पष्ट केले आणि तिथूनच प्रदीप मिश्रा हे नाव देशभरात गाजायला सुरुवात झाली। त्यांची यूट्यूबवर अपलोड केलेली पहिली महाशिवपुराण कथा लोकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांचं ते वाक्य, एक लोटा जल सारी समस्या का हल, लाखो भाविकांच्या मनात घर करून गेले। त्यानंतर त्यांच्या कथा आस्थासारख्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होऊ लागल्या। त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत। त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जवळपास 8 मिलियन सबस्क्रायबर आहेत। पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेला 50 ते 70 लाख रुपये खर्च होतो। मग कथेचे पैसे किती घेत असतील हाही एक प्रश्न उभा राहतो। एका मीडिया रिपोर्टनुसार त्यांची नेटवर्थ
जवळपास 192 करोड रुपये इतके आहे. 7 दिवसांच्या कथेला लागणारा लाखोंचा खर्च, ज्यात पांडाल, साऊंड, सुरक्षा हे सर्व भक्तांच्या दानातून उभे राहते असे सांगितले जाते. पण एका कथेसाठी 50 ते 70 लाख रुपये दान येत असेल का, हाही एक प्रश्नच आहे. तसेच आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार प्रदीप मिश्रा एका कथेसाठी 10 ते 20 लाख रुपये फीस घेतात. पुन्हा यावर स्पष्टीकरण देताना प्रदीप मिश्रा म्हणतात की मी कथेसाठी पैसे घेत नाही. पण काही उपलब्ध मीडिया सोर्सवरून कळते की त्यांच्या उत्पन्नाची बाजू म्हणजे रुद्राक्ष महोत्सवमधून येणारे दान, तसेच TV चॅनल आणि यूट्यूबवरूनही त्यांना चांगल्या प्रकारे इन्कम आहे. आणि या व्यतिरिक्त कुठेही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. असो असे म्हणतात ना, जिथे प्रसिद्धी आली तिथे वादही येतात. मागील काही काळात सन 2023 मध्ये त्यांनी राधा राणीवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर खूप आरोप झाले. संत आणि धार्मिक संघटनांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. तसेच परमपूज्य प्रेमानंद महाराजांनी सुद्धा प्रदीप मिश्रांना खडे बोल सुनावले. यावरून मथुरेत महापंचायत झाली आणि त्यांना त्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा इशारा दिला. उन्होंने हमको आश्वस्त किया है कि यदि ये माफी नहीं मांगेगा तो इसके विरुद्ध FIR दर्ज होगी. त्यानंतर प्रदीप मिश्रांनी बरसाना जाऊन तेथे नाक घसणी केली आणि राधा राणीची माफी मागितली. पंडित प्रदीप मिश्रांची कहाणी एका फिल्मपेक्षा कमी नाही. त्यांना अनेक अडचणी आल्या, संघर्ष आले. प्रदीपजींना त्यांच्या आयुष्यात पैशाची चणचण जरूर होती, पण स्वप्नांची कमतरता मात्र कधीच नव्हती. तसेच प्रदीपजींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा 20 वर्षाचा मुलगा राघव मिश्रा सुद्धा कथा वाचनात त्यांच्या परंपरेला पुढे नेत आहे. पण ते यात किती यशस्वी होतात हे मात्र येणारा काळच ठरवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.